टँकर माफियांचा सध्या पुण्यात पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। अनेक सोसायट्यांना मैला मिश्रित पाण्याचा पुरवठा केला जातोय। विहिरीचं पाणी म्हणून मैला मिश्रित पाण्याचा पुरवठा पुणेकरांना होते। खराडी आणि विमाननगर परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे। दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। पुण्यातील खराडी परिसरात असलेल्या ज्या विहिरीतून पाणी पुरवठा उपसा करून टँकरद्वारे काही सोसायट्यांना पाणी तो पुरवठा केला जातो आणि त्या विहिरीच्या शेजारीच पुणे मनपाचा मैला शुद्धीकरण प्रकल्प आहे। खरं तर शहरातील सगळी घाण पाणी जे आहे त्या मैला शुद्धीकरणात येतं। काही शुद्धीकरण केलेलं पाणी त्या विहिरीत सोडलं जातं आणि दुसऱ्या बाजूने या नदीमध्ये सुद्धा ते पाणी सोडलं जातं। खरं तर अत्यंत सगळा हा धक्कादायक प्रकार आहे। ज्या मैला शुद्धीकरण केंद्रातून पाणी विहिरीत आणि या नदीत सोडलं जातं। खरं तर विहिरीत सोडलेलं पाणी थेट सोसायट्यांना पुरवठा केलं जात आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, खराडी, पुणे। दूषित पाण्यामध्ये, सांडपाण्यामध्ये अनेकदा कॅडमियम, झिंक, क्रोमियम, लेड किंवा शिसं अशा प्रकारचे अत्यंत घातक अशा प्रकारची खनिजे असतात आणि त्याचाही आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। शरीरावर, बाह्य भागावर, त्याचप्रमाणे शरीराच्या अंतर्गत आरोग्यावर या सांडपाण्याचा किंवा दूषित पाण्याचा त्याची शुद्धीकरण प्रक्रिया न करता जर आपण वापरलं तर निश्चितच दुष्परिणाम होतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।